सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो. मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मिस्टर सकपाळ. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सो त्यानिमित्ताने आज गोरेगावमध्ये शिवकालीन सशस्त्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं आहे. सो आज आपल्याला तिकडे महाराजांच्या काळातील त्यांनी वापरलेल्या तलवारी आणि त्यांनी वापरलेली हत्यारे यांचं प्रदर्शन तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे. सो मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. आपण मला वाटतं पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास महाराजांचा वाचला आहे, पण आज प्रत्यक्षामध्ये ती हत्यारेच त्या इतिहासाचे साक्षीदार असणार आहेत. तर मग चला आपण भेटूयात. सो आपण आता बिल्डिंग खालती आलेलो आहोत आणि आता निघणार आहोत. सो मी बाईकने चाललो आहे. इथे आपली बाईक आहे आणि सर भेटूयात आपण पुढे डायरेक्ट प्रदर्शनामध्येच. आणि ही अशा प्रकारे इथे शाळेची मुलंसुद्धा विजिट करत आहेत. सो जय शिवराय. ही मला वाटतं कोणती शाळा आहे तुमची? येस. सो आज तुम्हाला कशासाठी इकडे आणलं आहे? ओके. सो ठीक आहे. तर चला मग आपण आतमध्येच भेटूयात. बाय बाय. आत्ताच ही लहान मुलंसुद्धा शाळेची म्हणजे जवळपासची जी शाळा आहेत त्या शाळेतल्या मुलांना देखील इथे व्हिजिट करण्यासाठी इथे पाठवलेलं आहे की महाराजांच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे त्यांची हत्यारे वगैरे कसं काही त्यांनी जे वापरलं होतं ते त्या मुलांना देखील आपला मागचा इतिहास माहीत पाहिजे. त्यासाठी त्या मुलांना पण इथे व्हिजिट केलं आहे. सो चला तर आपण आत भेटूया. तर अशा प्रकारे हा आपल्याला इथे एंट्रन्स आहे आणि इथे आपल्याला बघायला मिळतं आहे की इथे पहिलीच जे हलदाई म्हणून आहेत तर ही कशा प्रकारचे आहेत मी त्यांना जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पुढे हे काही स्त्रियांच्या कट्यारी आहेत. इथे आपल्याला भाले दिसत आहेत आणि ही मराठा कट्यार आहेत. सो 10 ते 20 इंच असं ह्यांची साईज आहे. सो त्यानंतर पुढे ही कुकरी आहे. त्यानंतर खंजराली आहे. त्यानंतर बिचवा आणि त्यानंतर कर्द आणि त्यानंतर इथे मुघल कट्यार आहेत आणि आपल्याला पेशकप्स बघायला मिळत आहेत. इथे कशा प्रकारे ही हत्यारं आहेत तुम्ही बघू शकता. त्याची रचना आणि त्याचं जे काही त्याच्यानंतर जांभिया, तिकडे तभर, कुऱ्हाड, इराणी भाला, संगीन, अंकुश आणि त्यानंतर इथे हे तुम्ही बघू शकता विजयनगरी कट्यार आणि इथे माडू. आय थिंक ही मला सांबाराची शिंग वाटतात. आणि इथे मराठा कट्यार आहे, जर्नाळ. देन त्याच्यानंतर ही लांब जी आहे ही खैबर म्हणून आहे. देन त्याच्यानंतर इथे खंडात तरवार आहेत तुम्ही बघू शकता. त्यानंतर इकडेही आपल्याला इथे हे चिलखत बघायला मिळत आहे. बघू शकता कशा पद्धतीने इथे आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर इथे पट्टा दिसत आहे तुम्हाला. सो या साईडला मराठा वक्रतोप, त्यानंतर इकडे मराठा तलवार
इथे सुद्धा त्याच मराठा तलवार आहेत. देन त्याच्यानंतर इथे निमचा तरवार, त्यानंतर आलेमानी तरवार, देन त्यानंतर इकडे ही टेगा तरवार, आणि या इकडे तुम्ही बघू शकता या ब्रिटिश तरवार आहेत. त्यानंतर या नायर तलवार, त्याच्यानंतर आधिपत्य स्त्रियांच्या तलवारी आहेत. आणि इथे सिंधी तलवार आहे, गोलिया तलवार, त्यानंतर किचर तलवार, बरेचसे असे प्रकार आहेत. गुर्ज तलवार, त्यानंतर इथे मानकरी तलवार आहेत, आणि राजपूत तलवार. सो या इकडे फारशी कुऱ्हाड म्हणून आहेत. इकडे मुघल तलवार आपल्याला बघायला मिळत आहे. सो पट्टीसा, आणि इथे लहान मुलांच्या तलवारी. मे बी हे जे काही लहानपणापासून त्यांना त्या तलवारी हाताळायला देत असाव्यात. नंतर इथे जामदाड तलवार, आणि इथे फेन्सिंग तलवार, आणि इथे आपल्याला शेवटी पदकुंत हे भाले आहेत, आणि इकडे गेंड्यांच्या कातडीची ढाल आहे. सो बघू शकता तुम्ही, खरंच खूप छान आहेत हे सर्व. 1600 फुटाचं स्मारक बांधणार आहेत महाराजांचं. इतका मोठा पुतळा असला आपल्या राजाचा, आपण आपल्या राजाला डोळे भरून नीट पाहू पण शकणार नाही. खरंच रे. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिवबार 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 शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो
आपण आजचा जो काही आपण इकडचं जे बघितलं आहे प्रदर्शन, तर ते प्रदर्शन आपल्याला इथे जे भरवलं गेलं आहे, तर त्या दादांशीच आपण थोडासा संवाद साधूयात. त्यांच्याकडूनच आपण थोडीशी माहिती घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि थोडक्यात ते आपल्याला थोडंसं माहितीच देतील. सो त्यांच्याशीच भेटू. सो सचिन दादा आपल्या समोरच आहेत, तर ते आपल्याला थोडक्यात सांगतील या आजच्या प्रदर्शनाबद्दल. नमस्कार, मी सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा मी गोरेगाव तालुक्याचा अध्यक्ष आहे. हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 तारखेला 19 फेब्रुवारीला जी देशभर साजरी केली जाते आणि त्यानिमित्ताने आम्ही हे शस्त्रांचं प्रदर्शन केलं आहे. ही जी शस्त्रं आहेत ही ऐतिहासिक शस्त्रं आहेत, पुरातन शस्त्रं आहेत, शिवकाळातली शस्त्रं आपण त्याला म्हणतो. त्याचं कारण असं आहे की हा जो संग्रह आहे हा फार जुना, म्हणजे जे एक मित्र आहेत निलेश सकट त्यांचा हा संग्रह आहे आणि त्यांनी फार कष्ट करून हे शस्त्र एकत्रित संग्रहित करून ठेवलेले आणि प्रदर्शन केलं. हा कार्यक्रम करायच्या मागचा प्रमुख उद्देश असा आहे की आजच्या या कलयुग ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं मॉडर्नायझेशन आहे, जिथे आपण खास करून बालक वर्ग किंवा तरुण वर्ग हा मोबाईल कॅमेरा किंवा मोबाईलच्या बाहेर निघतो आणि अशामध्ये त्यांना आपलं जग, आपला इतिहास मला छत्रपती शिवाजी महाराजांची सौर्य, छत्रपतींचं अनेक राजे होऊन गेले बघा या देशामध्ये, पण छत्रपती शिवाजी त्यांच्यापेक्षा वेगळे काय, येस, ते रयतेचे राज्य होते आणि त्यांचा जो संघर्ष होता, त्यांच्या ज्या संघर्षमय ज्या काय कहाण्या आपण पुस्तकात वाचतो, त्याच्यामध्ये मोगलांच्या भलाढ्य सैन्यांसमोर छत्रपतींनी एक वेगळा पराक्रम केला. त्याच्यामध्ये युक्ती आणि शक्ती यांचा दोन्हीचा संगम होऊन ते युक्तीचे राजे. येस, त्यांच्याकडे कुठलंही बळ नसताना त्यांनी एक सैन्य केलं, त्यांनी महाल त्यांची जी आपण म्हणतो की एवढे गड बांधण्यात आले, बरेचसे किल्ले त्यांनी जिंकले. ह्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं, म्हणजे परकीय शक्तींना त्यांनी जे आव्हान दिलं, त्यावेळेला दिल्लीची शक्ती होती, मोगल दिल्लीमध्ये बसले होते आणि मोगल पुऱ्या देशामध्ये राज्य करत होते आणि दिल्लीच्या तख्ताला त्यांनी आव्हान दिलं आणि हा राजा आपल्या मातीतला आहे, आपल्या महाराष्ट्रातला आहे, आपला माणूस आहे. हा जो अभिमान आमच्यासारख्यांना आहे, त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम करतो. सो थँक्यू सो मच दादा, खूप छान आयोजन केलं तुम्ही. सो तुम्ही नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा. सो बघूयात, पुढे भेटूयात आपण. येस, आणि आभारी आहोत की तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये आमच्या या कार्यक्रमात येस नक्कीच दादा. माहिती तुमच्या माध्यमातून अनेक तरुण वर्गांपर्यंत जाईल आणि नक्कीच माझे जितके सबस्क्रायबर आहेत ते नक्कीच आजचं आयोजन पाहतील. असं हे 2 दिवस प्रदर्शन आहे. दिनांक 16 आज शुक्रवार आणि शनिवार उद्या रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन आहे. त्या काळात सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढी आम्ही सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. सो हे प्रदर्शन तुम्ही दादांनी सांगितलंच आहे आपल्याला की हे 2 दिवस आहे, तर ज्याला कोणाला यायचं असेल तो मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो थँक्यू सो मच, भेटूयात आपण पुढे. नमस्कार मित्रांनो, आत्ताच मी प्रदर्शन हॉलमधून मी खाली आलेलो आहे आणि खरंच खूप वेगळा असा अनुभव मी माझ्या आयुष्यात आज अनुभवलेला आहे. मी पण हा जो आजचा ब्लॉग केला आहे, याचा मागचा माझा दृष्टिकोन असा आहे की महाराजांची जी काही हत्यारे आहेत, आपला जो इतिहास आहे, हा माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करण्यासाठी मी आजचा ब्लॉग केला आहे. जे काही ती शस्त्र आणि आपल्या महाराजांची खरंच शब्द नाही आहेत आपल्या राजासाठी बोलण्या इतपत, कारण त्यांचं कार्यच इतकं महान आहे मित्रांनो, म्हणून तर त्यांना श्रीमंत योगी म्हटलं जातं. आपला ब्लॉग स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा कमेंट्स करा ब्लॉग बघितल्यानंतर. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय, स्टे ट्यून, पीस आउट.